So good evening students. We are here with again the drug resistance. In the previous lecture we have started with the mechanism of drug resistance. Already we have studied three of them. First one was blocking of entry of the drug. Then second one was pumping out the drug, enter drug. Third one was alteration of the target site, and now towards the fourth one and last one mechanism, that is inactivation or detoxification of drug. Now here inactivation of drug is done by the chemical modification. इनॅक्टिवेशन करणे म्हणजे काय, त्या ड्रगला टोटली इनॅक्टिवेट करणे किंवा त्या ड्रगमधला टॉक्सिक पार्ट जो आहे तो काय करायचा, डिटॉक्सिफाय करायचा बाय वॉट, केमिकल मॉडिफिकेशन्स. ओके, तर हे विथ द हेल्प ऑफ वॉट केलं जातं, स्पेसिफिक एन्झाईम्स. काही एन्झाईम्स वापरले जातात विच आर यूज टू इनॅक्टिवेट द ड्रग. ड्रगच्या इनॅक्टिवेशनसाठी काही एन्झाईम्स वापरले जातात. नाव फॉर एक्झाम्पल, example is penicillin resistant. Okay, now this penicillin is an antibiotic which is cell wall inhibitor. This is the structure of penicillin which contains the lactam ring over here. तर आपला पेनिसिलिनवर आपला एन्झाईम कोणता तयार करतो, ऑर्गॅनिझम पेनिसिलिनेज एन्झाईम तयार करतो. आणि हा पेनिसिलिनेज एन्झाईम काय करतो, त्या पेनिसिलिनमध्ये असणाऱ्या लॅक्टम रिंगला काय करतो, डिग्रेड करतो किंवा हा एन्झाईम ह्या लॅक्टम रिंगला जाऊन बाइंड होतो आणि तिथं बाइंड झाल्यानंतर ह्या पेनिसिलिनची ॲक्शन काय होणार नाही आहे, पुढे प्रोसीड होणार नाही आहे. आणि पुढे प्रोसीड याची ॲक्शन झाली नाही म्हणजे काय डेव्हलप झालं, इट शोज द ड्रग रेझिस्टन्स. आपल्याला माहिती आहे की हा जो काही ड्रग आहे, ही जी काही अँटीबायोटिक आहे, तर कुठं जाऊन अटॅच होत असते, ही लॅक्टम रिंग गोज अँड अटॅचेस टू डायरेक्टली टू द सेल वॉल अँड देअर इट इनहिबिट द सेल वॉल ऑफ द बॅक्टेरियल सेल. पण हा जो काही पेनिसिलिनेज एन्झाईम आपला बॅक्टेरिया प्रोड्यूस करतो, तर तो त्याच्या टार्गेट साईटलाच, म्हणजे ड्रगचं मेन साईट कोणतं आहे, लॅक्टम रिंग, त्यालाच काय करतो, बाइंड करतो आणि तिथं हायड्रोलाइज करतो, ह्या ब्रेकडाऊन करतो लॅक्टम रिंगचं, आणि त्यानं काय करतो, ड्रग रेझिस्टंट दाखवतो. मग कोणते एक्झाम्पल्स आहेत जे पेनिसिलिन रेझिस्टंट दाखवतात असं लॅक्टम रिंग ब्रेक करून? फॉर एक्झाम्पल स्टॅफोरियस, नेरेशिया गोनेरिया, दिस आर द एक्झाम्पल विच शोज द पेनिसिलिन रेझिस्टंट. नाउ नेक्स्ट वन, chloramphenicol resistant. Chloramphenicol resistant, this is the structure of chloramphenicol here shown in the figure. Plasmid coded enzyme acetyl transferase. हा जो काही एन्झाईम आहे acetyl transferase, it accelerates hydroxyl group of chloramphenicol and inactivate it. म्हणजे हा जो काही हायड्रॉक्सिल ग्रुप इथे ह्या क्लोरॅम्फेनिकॉलच्या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट आहे, तर आपला ऑर्गॅनिझम रेझिस्टंट दाखवण्यासाठी काय तयार करतो, क्लोरॅम्फेनिकॉलच्या अगेन्स्ट ॲसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईम प्रोड्यूस करतो. आणि हा ॲसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईम ॲसिटिल ग्रुप ॲड करतो इथं आणि OH रिमूव्ह आउट करतो. म्हणजेच काय केलं इथं त्यानं त्याचं डिटॉक्सिफिकेशन, ह्या हायड्रॉक्सिल ग्रुपमुळं हायली टॉक्सिक होत होता हा क्लोरॅम्फेनिकोल, तर ॲसिटिल ग्रुप ॲड झाल्यामुळं त्याची ॲक्शन कशी होणार आहे, स्टॉप होणार आहे. आणि बाय दिस मेकॅनिझम ऑल्सो our organism shows drug resistant. Third example is aminoglycosides resistance. This aminoglycosides antibiotic, त्यांच्यामध्ये काय असतं, इट कंटेन्स द अमिनो शुगर्स. ओके, आणि दिस हॅज अ रोल इन अ प्रोटीन सिंथेसिस. हे जे काही अमायनोग्लायकोसाइड्स आहेत हे प्रोटीन सिंथेसिस इनिबिटर आहेत. फॉर एक्झाम्पल स्ट्रेप्टोमायसिन, झिंटामायसिन, टोब्रामायसिन, कॅनामायसिन अँड निओमायसिन. दिस आर द एक्झाम्पल्स ऑफ अमायनोग्लायकोसाइड्स. ओके, ह्यांच्यामध्ये काय असतं, अमिनो शुगर्स असतात आणि त्यांचं काम काय असतं, प्रोटीन सिंथेसिसला इनिबिट करणं. तर सेम आता जर प्रिव्हियसली काय सांगितलं, क्लोरॅम्फेनिकोलमध्ये ॲसिटिल ट्रान्सफरेज काय करत होता, हायड्रॉक्सिल ग्रुपला रिप्लेस करून ॲसिटिल ॲड करत होता आणि त्याच्यामुळं काय होत होतं, तिथं ड्रग रेझिस्टंट
दाखवत होतं. सेम इथं काय होतं, दे आर इनॅक्टिवेटेड बाय ट्रान्सफरिंग ॲसिटिल बाय ॲसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईम or phosphate by phosphate transferase or adenyl groups by adenyl transferase enzyme on hydroxyl group. सेम इथं जे काही हायड्रॉक्झिल ग्रुप आहे इथं कोण काय होणार आहे, रिप्लेस कशाने होणार आहे, एदर ॲसिटिलनं, फॉस्फेटने किंवा ॲडेनिल ग्रुपनं बाय देअर रिस्पेक्टिव्ह एन्झाईम्स. आणि ते झाल्यामुळे तिथं काय होणार नाही, स्पेसिफिक ऑर्गॅनिझम किल होणार नाही, त्या ड्रगची ॲक्टिव्हिटी तिथे इफेक्टिव्ह होणार नाही आणि ड्रग रेझिस्टंट दिसून येणार आणि ऑर्गॅनिझम कसा राहणार, सर्वाईव्ह होणार, किल होणार नाही. फिफ्थ एक्झाम्पल इज मेटाबॉलिक बायपास. मेटाबॉलिक स्टेप विच इनहिबिटेड बाय स्पेसिफिक ड्रग इज अल्टर्ड और bypassed. फॉर एक्झाम्पल सल्फोनामाइड रेझिस्टंट. आता ऑलरेडी वी हॅव डिस्कस्ड अबाउट दिस सल्फोनामाइड अँटीबायोटिक, इट्स मोड ऑफ ॲक्शन. ओके, मोड ऑफ ॲक्शन कशावर होतं, त्याचं पाबावर होतं, पॅरामायनो बेन्झाइक ॲसिडवर होतं. ओके, हा काय आहे, सबस्ट्रेट आहे आणि हा एन्झाईम आहे डायहेप्टरेज सिंथेटेज. हा सबस्ट्रेट एन्झाईमला बाइंड झाला तरच काय तयार होत होता, फॉलिक ॲसिड सिंथसाइज होत होता, राईट. तर इथं ड्रग रेझिस्टंट कसं होतं, तर सल्फोनामाइड ॲक्ट ॲज अ स्ट्रक्चरल ॲनालॉग ऑफ PABA अँड इनहिबिट पाथवे ऑफ फॉलिक ॲसिड सिंथेसिस. म्हणजेच काय, फॉलिक ॲसिड कधी सिंथसाइज होत होता, ज्या वेळेला हा पाबा पॅरामायनो बेन्झाइक ॲसिड हा डायहायड्रोप्टेरेज सिंथेटेज एन्झाईमला बाइंड होत होता, त्यावेळेलाच पुढचे जे काही मेटाबोलाइट्स आहेत ते काय होते, सिंथसाइज होत होते आणि फायनल स्टेपला फॉलिक ॲसिड सिंथेसिस होत होतं. पण सल्फोनामाइड ज्या वेळेला असेल त्यावेळेला काय होत होतं, पॅरामायनो बेन्झाइक ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन लेस असल्यामुळं आणि आपल्या अँटीबायोटिकचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळं सल्फोनामाइड ह्या डायहायड्रोप्टेरेज सिंथेटेजला बाइंड होत होता आणि फॉलिक ॲसिड सिंथेसिस स्टॉप करत होता, बरोबर. पण ड्रग रेझिस्टंट कसं दाखवतो, तर बॅक्टेरिया काय प्रोड्यूस करतो, इट प्रोड्यूसेस द स्ट्रक्चरल ॲनालॉग ऑफ PABA. स्ट्रक्चरल ॲनालॉग ऑफ PABA मीन्स वॉट, हे जे काही हायड्रोप्टेरेज सिंथेटेज आहे ह्या एन्झाईमचा फक्त जरासा अल्टर होऊन दुसरा एन्झाईम तयार होतो. दुसरा एन्झाईम तयार झाल्यामुळं आपल्या दुसरा एन्झाईम तयार करतो ऑर्गॅनिझम आणि तिथे काय होणार आहे, दुसरा एन्झाईम तयार झाल्यामुळं सल्फोनामाइड काय होणार नाही, ह्या एन्झाईमला बाइंड होणार नाही आणि फायनली काय तयार होणार, फॉलिक ॲसिड तयार होणार. म्हणजेच काय, स्ट्रक्चरल ॲनालॉग चेंज त्या एन्झाईमच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज होऊन तो काय झाला, PABA आणि डायहायड्रोप्टेरेज सिंथेटेज तयार झाले आणि ॲज इट इज मेटाबॉलिक बायपास काय झाले, कॅरी आउट केले आणि फायनली ऑर्गॅनिझमनं ड्रग रेझिस्टंट दाखवलं आणि फायनली ऑर्गॅनिझम काय झाला, सर्वाईव्ह झाला. सिक्स्थ and last one, that is accumulation of metabolic antagonistic to drug. For example, pneumococci resistant sulfonamide by overproduction of PABA. म्हणजेच काय, आता सल्फोनामाइडची ॲक्शन तुम्हाला सांगितली की त्याचा मेन कोण आहे, तर PABA. तर PABA सिंथसाइज झाला की PABA आणि डायहायड्रोप्टेरेज सिंथेटेज एकमेकाला बाइंड होतात बिकॉज दॅट इज सबस्ट्रेट अँड दॅट इज एन्झाईम आणि फर्दर इट कॅन प्रोड्यूस द फॉलिक ॲसिड. ओके, पण सल्फोनामाइड, इन द प्रेझन्स ऑफ सल्फोनामाइड काय होत होतं, तर तो एन्झाईम PABAला अटॅच न होता कोणाला अटॅच व्हायचा, डायहायड्रोप्टेरेज सिंथेटेजला बाइंड व्हायचा, राईट. पण समजा एखाद्या ऑर्गॅनिझम काय करू शकतो, इट प्रोड्युसेस द ओव्हर प्रोडक्शन ऑफ PABA. मग ज्या वेळेला मायक्रोबियल सेलमध्ये पॅरामायनो बेन्झाइक ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल त्यावेळेला ऑब्वियसली तो स्पेसिफिक म्हणजे न्यूमोनिकोकाय काय तयार करणार, जास्त PABA तयार करणार आणि हा सबस्ट्रेट जाऊन डायरेक्टली बाइंड कोणाला होणार, त्या एन्झाईमला बाइंड होणार, डायहायड्रोप्टेरेज सिंथेटेजला आणि फॉलिक ॲसिड प्रोडक्शन दाखवणार. सल्फोनामाइड बाइंड नाही होणार कारण सल्फोनामाइडचं कॉन्सन्ट्रेशन कमी असणार. ओव्हर प्रोडक्शन ऑफ PABA जास्त असल्यामुळं डायरेक्टली तो पूर्ण मेटाबॉलिक पाथवे काय होणार, रन होणार आणि लास्टली फायनली फॉलिक ॲसिड तयार होऊन तिथे ऑर्गॅनिझम कसा होणार, सर्वाईव्ह होणार आणि इट शोज द ड्रग रेझिस्टंट. हिअर वी हॅव एंडेड विथ द ड्रग रेझिस्टंट ऑल्सो. थँक यू.